नमो बुद्धाय। मी भदंत धम्मप्रकाश संबोधी, चंद्रपूर जिल्हा भिक्खू महासंघाचा महासचिव आहे आणि माझे स्वतःचे बुद्धविहार चंद्रपूर शहरामध्ये वांद्री या ठिकाणी आहे। त्याचं नाव आहे श्रीपाद परिवेन संघाराम, चंद्रपूर। आज आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन, अनुप्रवर्तन आणि धम्मदीक्षा सोहळा या संबंधीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आहे। भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन आषाढ पौर्णिमेला केलेलं होतं। त्याचं अनुप्रवर्तन भदंत धम्मसेनापती सारीपुत्र करू शकतात आणि त्यानंतर या धम्माला गती देण्यासाठी सम्राट अशोकांनी कार्य केलेलं आहे। त्यानंतर काही कालावधी निघून गेला आणि नंतर आधुनिक काळामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या नागनगरीमध्ये धम्मदीक्षेचा सोहळा आयोजित केला आणि आपण आज चंद्रपूरच्या धम्मदीक्षा सोहळ्याच्या संबंधी आपण सर्वांना धम्मदीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत। धम्मदीक्षेच्या सोहळ्याच्या संबंधी सांगताना बाबासाहेबांनी चंद्रपूर ही धम्मदीक्षेसाठी निवडलेली दुसरी भूमी, धम्मभूमी, याची निवड करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या। त्यामध्ये या चंद्रपूरच्या भूमीमध्ये बाबासाहेबांच्या दीक्षेच्या पूर्वी 100 वर्षापूर्वी दलितांच्या उन्नतीसाठी, उत्कर्षासाठी कार्य करणारी भरपूर महासंत पुरुष या ठिकाणी भूमीवरती उत्पन्न झाली। त्यामध्ये इतिहासकार कोसारे नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी दलित पूर्व इतिहास नावाचे एक पुस्तक लिहिलेले आहे। नागपूर युनिव्हर्सिटीला ती अभ्यासक्रमाला आहे। त्यामध्ये ते उल्लेख करतात की संपूर्ण भारतामध्ये दलितांच्या उन्नतीसाठी पहिल्या धर्मांतराचा सोहळा, तोही सार्वजनिकरित्या संत चंदूबाबा घोटेकर नावाच्या महापुरुषांनी संपन्न केला। तो 1840 मध्ये संपन्न झाला आणि त्यानंतर संत गुरुजी यांनी पण चंद्रपुरामध्ये कार्य केलं आणि म्हणून चंद्रपूरच्या सर्व लोकांना इथे जातीयतेची जी चटके बसायला पाहिजे होती ती काही बसली नाही, कारण सामाजिक कार्य या ठिकाणी भरपूर झालेलं होतं आणि जो दलित समाजामध्ये विशेष समाज जो आहे, महार कम्युनिटी, यांची भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी उन्नती झाली आहे आणि या उन्नतीमध्ये भरपूर लोकांना एज्युकेशन प्राप्त झालं आणि त्यामुळे भरपूर लोकांकडे भरपूर प्रमाणामध्ये उद्योग, काम, धंदा, नोकरी त्या काळामध्ये प्राप्त झाल्यामुळे देवाजी बापूजी खोब्रागडे, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे वडील, यांनी या सर्व गोष्टीला चांगल्या प्रकारे समजून घेऊन आणि त्या काळामध्ये ते ज्याला आपण जंगलाचे बीट म्हणतो, त्या जंगलाच्या बीटाच्या माध्यमातून त्यांनी ठेकेदारी पद्धतीने अनेक लेबर लोकांना कामावरती ठेवून या समाजाला अनेक प्रकारचा हातभार लावला आणि ते एक प्रतिष्ठित परिवार होता। त्या प्रतिष्ठित परिवाराने अनेक प्रकारे कार्य केलं आणि म्हणून मग बापूजी खोब्रागडे यांनी आपला एकुलता एक मुलगा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना बाबासाहेबांच्या धम्माच्या चळवळीमध्ये दान स्वरूपामध्ये अर्पण केलं आणि मग बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे सुद्धा शालेय शिक्षणामध्ये अग्रसर असल्यामुळे ते सुद्धा बॅरिस्टर झाले आणि मग बाबासाहेबांनी त्यांना सुद्धा विदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवलेलं होतं। त्यामध्ये ते एक होते ज्यांनी शेवटपर्यंत बाबासाहेबांना सहकार्य केलं, खांद्याला खांदा लावून त्यांनी सपोर्ट दिला आणि मग बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या आग्रहास्तव आणि चंद्रपूरच्या धम्मभूमीला लक्षात घेऊन, सामाजिक कार्य लक्षात घेऊन बाबासाहेबांनी या ठिकाणी
धर्मांतर करण्यासाठी अनुमती दिली आणि म्हणून नागनगरीच्या नंतर दुसरे धर्मांतर धम्मदीक्षा सोहळा या चंद्रपूरच्या भूमीवरती संपन्न करण्यात आला. हा सोहळा संपन्न करताना त्यावेळेस ज्या ठिकाणी आज आपल्याला धम्मदीक्षा भूमी पाहायला मिळते त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी यांनी एक विहार बांधलेला आहे, मोठं कॉलेज आहे, हॉस्टेल आहे, जिम आहे आणि अशा विविध प्रकारच्या सुखसुविधा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्राप्त होतात. यामध्ये सांगायचं म्हटलं तर चंद्रपूर जिल्हा हा एवढा अग्रेसर आहे की नागपूरच्या नंतर धम्म कार्यामध्ये याचा दुसरा नंबर लागतोय आणि महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा जर आपण विचार केला तर धार्मिक क्षेत्रामध्ये चंद्रपूर जिल्हा नागपूरपेक्षाही अग्रेसर आहे. पण जिल्हा छोटा आहे, पण कार्यकर्ती मोठी आहे. या चंद्रपूरच्या भूमीमध्ये धम्माचं बीज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रोवलेलं आहे की तुम्हाला या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक धार्मिक कार्य कृत्य आपल्याला सांस्कृतिक स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून या दीक्षाभूमीवरती खेड्यापाड्यातून लांबून अनेक परिसरातून अनेक लोक दिवसेंदिवस त्यांची वाढ होत आहे, वृद्धी होत आहे, अभिवृद्धी होत आहे आणि आता त्यामध्ये जागा उरलेली नाही. आणि म्हणून दीक्षाभूमीची जी समिती आहे ज्यांच्या अधिपत्याखाली दीक्षाभूमी सुरू आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी यांना भविष्य काळामध्ये चांदा क्लब ग्राउंड याची मागणी करून त्यामध्ये आपल्याला उत्सव संपन्न करावा लागेल. भविष्य बघत असताना याप्रमाणे आपल्याला दिशानिर्देश मिळतो आहे. चंद्रपूरच्या नागरिकांनी धम्म चळवळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालवली आहे. अनेक अशी नावं आपण घेऊ शकतो की ज्या नावांमध्ये चंद्रपूरमध्ये धम्मभूमीला अन्यान्य असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आजही अनेक प्रकारची विदेशी बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी थायलंडची बुद्धमूर्ती आणून त्यांनी प्रतिष्ठापना केली आहे. दरवर्षी नागपूरला येणारी जी काही पाहुणे मंडळी आहेत त्यातील अर्धे अधिक पाहुणे मंडळी नागपूरच्या दीक्षाभूमीवरून चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला येत असतात. सांस्कृतिक सामाजिक कार्य त्यामध्ये अग्रेसर होत असते. हे सर्व करीत असताना काही घटना पण अशा दुःखद घडलेल्या आहेत. जसं 92मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये लायब्ररीला कोणी समाजकंटकांनी आग लावली होती. त्यातून अनेक पुस्तकांची हानी नुकसान झालेली होती. ते सुद्धा चंद्रपूरच्या अनेक लोकांनी सहकार्य मदत करून ती भरून काढलेली आहे. अशी अनेक प्रकारची बदल स्थित्यंतर आपल्याला या चंद्रपूरच्या दीक्षाभूमी पाहायला मिळतात. अनेकदा अनेक प्रकारे तिथे धम्मदीक्षेचे समारंभही संपन्न होतात. या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये चंद्रपूरमध्ये विशेष कार्य करणारे म्हटलं तर चंद्रपूर जिल्हा भिक्खू संघ आहे. चंद्रपुरामध्ये अशा भिक्खूंची निष्पत्ती झालेली आहे की ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण नाव घ्यायचं झाल्यास भदंत ज्ञानज्योतीजी महास्तवीर आहेत, ते नॅशनल भंतेजी आहेत. दुसरे भंतेजी आहेत भदंत सुमनवन्नोजी महास्तवीर आहेत आणि त्यांच्याही पहिले आलेले प्रज्ञापाल भंतेजी आहेत, सुरेश ससाईजी आहेत. तर अनेक भिक्खूंचं या ठिकाणी कार्य आहे, कृत्य आहे आणि म्हणून धार्मिक चळवळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणाने रुजू झालेली आहे. अनेक लोक असा आरोप प्रत्यारोप करतात की भिक्खू संघ कार्य करत नाही. पण समाजामध्ये ज्या ज्या लोकांना वंदामी भंतेजी बोलता येते, म्हणता येते, हे सर्व बौद्ध भिक्खूंनी शिकवलेलं आहे. विहारामध्ये जाऊन त्यांनी अनेक प्रकारची कार्य केलेली आहेत. अनेक सामाजिक कार्यात त्यांनी अग्रेसर भाग घेतलेला आहे. आंदोलनामध्ये ते अग्रेसर भाग घेतात. आणि विशेष म्हटलं तर अनेक लोक ज्याला अनेक प्रकारचं टीका टिप्पणी करून म्हणतात की परित्राण हे एक प्रकारे दुसऱ्या धर्माची कॉफी आहे. पण ही कॉफी नाही आहे, तर या धर्माची कॉफी दुसऱ्या धर्मात गेलेली आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बाबासाहेबांचा जो बुद्ध आणि त्यांचा धम्म जो हा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी धम्मपदातील 200 गाथांचा समाविष्ट केला आहे. बुद्धांच्या सूत्रांचा विचार केला तर महापरित्राण पाठामध्ये येणारी 80% सूत्र त्यामध्ये समाविष्ट आहेत. पण बाबासाहेबांचा जो ध्येय जो होता धम्मक्रांतीचा, तो धम्मक्रांतीचा ध्येय राजकीय क्रांतीमुळे सफल होऊ शकला नाही. धम्मक्रांती ही राजकीय लोकांनी गिळंकृत करून त्याला लयास नेण्याचा प्रयत्न केला, पण भिक्खू संघाने त्याला सावरून चांगल्या प्रकारे पुन्हा मध्यम मार्ग याचा अवलंबन करून भगवान बुद्धाच्या मार्गाप्रमाणे त्याला चांगल्या प्रकारे मार्गक्रमस्थ केलेला आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास बाबासाहेबांनी विजयादशमी हा शब्द वापरला आणि म्हणून विजयादशमीला कार्यक्रम संपन्न होतो. पण बाबासाहेबांनी कधीही धम्मदीक्षेमध्ये मी धम्मचक्र प्रवर्तन करीत आहे, मी धम्मचक्र अनुप्रवर्तन करीत आहे, ना बाबासाहेबांनी पत्रकार परिषदेला सांगितलं, ना निमंत्रण पत्रिकेमध्ये छापलं, ना होल्डिंग आणि पॅम्पलेटमध्ये तो मॅटर आहे. आणि विशेष म्हटलं तर 14 आणि 15चं जे बाबासाहेबांचं जे मूळ भाषण आहे त्यामध्ये पण बाबासाहेब असं कधी म्हणत नाहीत. आणि तरी पण 3 ऑक्टोबरला 57ला जी राजकीय पक्षाची स्थापना झाली त्यामध्ये त्यांनी या प्रकारे त्याचा उदय करून त्याला अनेक प्रकारे धार्मिक चळवळीला राजकीय चळवळीमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न केला आणि आजही होत आहे. अनेक राजकीय पुढारी लोक धर्माच्या कार्यामध्ये धम्म कार्यामध्ये आम्ही अग्रसर आहोत असा भास दाखवून ते त्याचं नेतृत्व घेऊ इच्छितात, पण ही गोष्ट अशक्य आहे. धम्म कार्य करणारी लोकांना धम्म कार्य करू द्यावं आणि म्हणून यासाठी अखिल भारतीय भिक्खू संघ हा सक्षम आहे. अखिल भारतीय भिक्खू संघाची चंद्रपूरमध्ये असणारी शाखा ही पण सक्षम आहे. चंद्रपुरामध्ये एकूण 24 भंतेंचा समाविष्ट होतो. आजही अनेक अशी तालुकी आहेत की या तालुक्यांमध्ये बौद्ध भिक्खू नाहीत. आपल्याला जर शिंदेवाई, नागभीड, ब्रह्मपुरी यामध्ये बौद्ध भिक्खू नाहीत. इकडे वरोऱ्याला बौद्ध भिक्खू नाही, वणीला बौद्ध भिक्खू नाहीत. इकडे आपण राजुरा, जिवती, कोरपना वरचा पहाडी भाग जो आहे तिकडे बौद्ध भिक्खू नाहीत. आणि या 24 भंतेजींना बौद्ध भिक्खू बनावं आणि त्यांनी प्रचार प्रसार करावा आणि अनेक लोकांनी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करावी की धम्म चळवळ यशस्वी व्हावी, तर हे शक्य नाही. आणि म्हणून बुद्धांनी जे आपला आदर्श दिलेला आहे, आपला स्वतःचा एकुलता एक मुलगा, सम्राटांनी अशोकांनी जो आदर्श दिलेला आहे एकुलता एक मुलगा आणि मुलगी, त्यानंतर बाबासाहेबांनी जे आपल्या मुलाबाळांचं जे बलिदान दिलेलं आहे, या सर्व गोष्टीचा जर आदर्श घेऊन जर राजकीय पुढाऱ्यांनी, IAS अधिकाऱ्यांनी, प्रतिष्ठित व्यक्तीने जर आपल्या स्वतःच्या मुलाला जर धम्मासाठी जर दान दिलं, एखाद्या बुद्धिस्ट सेलिब्रिटीने जर समजा यामध्ये वर चढून जर भाग घेतला किंवा एखाद्या अनेक प्रकारे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने पूर्णपणे धम्माच्या कार्याला जर वाहून घेतलं तर निश्चित धम्मक्रांती यशस्वी होऊ शकते. आज प्रतिक्रांतीने अनेक प्रकारे आपलं टोन वर केलेलं आहे. प्रतिक्रांती आज अनेक स्वरूपामध्ये उत्पन्न झालेली आहे. पूर्वीची प्रतिक्रांती वेगळ्या प्रकारची होती, आता आधुनिक प्रतिक्रांती जी आहे ही वेगळ्या प्रकारची आहे. सोशल मीडियामध्ये त्यांचा दबदबा आहे. आज आंबेडकरी चळवळीचा सोशल मीडियामध्ये दबदबा नाही. छोट्या मोठ्या आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून छोटे मोठे आपले चॅनल त्याला चांगल्या प्रकारे सबस्क्रायबर मिळत नाही. त्यामुळे धम्माचा कार्य पाहिजे तसा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पसरवू शकत नाही आहोत. आणि म्हणून आंबेडकर चळवळीने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून ही सोशल मीडिया जी आहे याला मजबूत करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. हा सुद्धा धम्मकार्यामध्ये एक मोठा सहभाग होऊ शकते. त्यानंतर एज्युकेशन संस्था तर आपल्या आहेत पण नगण्य आहेत. आणि म्हणून आधुनिक काळामध्ये
खाजगीकरणाला जर तोंड द्यायचं असेल, प्रायव्हेटीकरणाला जर तोंड द्यायचं असेल, तर बौद्ध समाजाकडे जो काही व्यक्तिगत धनसंपत्ती आहे त्यांनी ती सामाजिक कार्यामध्ये आणि धार्मिक कार्यामध्ये जर समजा ती उपयोगात आणली, तर आज एका विद्यार्थ्यांना मेडिकलमध्ये प्रवेश घेऊन त्याची पूर्ण MBBS करण्यासाठी त्याला 2 करोडपर्यंत खर्च येतो आहे. हे आता शक्य नाही. आणि म्हणून या समाजाने अशा प्रकारे व्यक्तिगत धनाचा उपयोग सार्वजनिकरित्या जर करण्यासाठी जर निर्णय घेतला, तर यातूनही धम्मक्रांती यशस्वी होऊ शकते. अनेक प्रकारे आज आपण अनेकांना अन्नाची गरज आहे, कपड्यांची गरज आहे. आपण अनेक प्रकारे अनेक व्यापाऱ्यांकडे, दुकानदारांकडे जाऊन ह्या सगळ्या वस्तू खरेदी करतो. म्हणून सामूहिकरित्या जर समजा बौद्ध समाजाने जी सोसायटी आपण बनवतो त्या पद्धतीने जर मॉल बनवलेत, तर निश्चितच या समाजाचा पैसा या समाजामध्ये धम्मक्रांतीसाठी वापरता येणार. जैन समाज तसाच करतो, त्याचप्रमाणे बोहरा समाज पण तसाच करतो. पण बुद्धिस्ट जे आहेत, बौद्ध जे आहेत, ही मात्र व्यक्तिगत या गोष्टीचा विचार करतात. सामूहिक विचार करण्याची क्षमता आजही आमच्यात उत्पन्न झालेली नाही. आणि म्हणून बुद्धाने म्हटलेलं आहे, समगानं तपो सुखो. एकत्र येऊन जर आपण अशा प्रकारे जर कार्य केलं, तर निश्चितच धम्मक्रांती आपली यशस्वी होऊ शकते. आज पूर्णपणे प्रायव्हेटीकरण झालेलं आहे, खाजगीकरण झालेलं आहे. कंपन्या आज कोणत्याही सरकारी मालकी हक्काच्या राहिलेल्या नाहीत. आणि त्यामुळे बौद्ध समाजाने आता व्यापाराकडे वळलं पाहिजे. आणि जेव्हापर्यंत आपण व्यापाराकडे वळणार नाही, तेव्हापर्यंत आपल्याकडे धनसंग्रह होणार नाही आणि या धनाचा वापर धम्मक्रांतीसाठी करता येणार नाही. म्हणून हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर अनेक प्रकारे आज आपल्या परिवारांमध्ये मुलं मुली बेरोजगारीकडे आलेले आहेत, हताश आणि उदास झालेले आहेत, खिन्न आणि डिप्रेशनमध्ये आहेत. त्यांच्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी योग्य मोटिवेशन देणारी समाजामध्ये आज मोटिवेशन गुरु नाहीत. आणि म्हणून आज सर्वात महत्त्वाचा प्रश्न जर कोणता असेल, तर हताश निराश झालेल्या समाजाला, युवकांना, तरुणांना, विद्यार्थ्यांना मोटिवेशन देऊन त्यांना सामाजिक धार्मिक कार्यामध्ये अग्रसर करणे. आणि म्हणून आपल्याला आज व्यक्तिमत्व विकासावरती लक्ष देऊन निराश आणि हताश झालेल्या युवकांना, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे आपण त्यांना धम्म कार्यामध्ये अग्रसित करू शकतो. अनेक प्रकारे उदासीनता जरी असली तरी पण आपण भविष्य काळामध्ये निश्चितच यशस्वी होणार आहोत. बौद्ध धर्माला उत्कर्ष मिळणार आहे. अनेक लोक भगवान बुद्धांच्या धम्माकडे आकर्षित होत आहेत आणि आपला समाज जो आहे आज उदासीन होत आहे. आणि म्हणून या उदासीनतेतून आपल्याला बाहेर निघावं लागेल. याचं एकमेव कारण म्हणजे भगवान बुद्धांचा जो काही धम्म आहे, हा धम्म दुःखमुक्तीचा मार्ग आहे. दुःखमुक्तीचा मार्ग बाबासाहेबांनी स्वतः अनुभव घेतला आणि बाबासाहेबांनी स्वतः स्वीकारला. बाबासाहेबांनी या दुःखमुक्तीच्या मार्गाला सामाजिक क्रांती म्हटलं. आणि म्हणून हा दुःखमुक्तीचा मार्ग जर सामाजिक क्रांती असेल आणि तो जर बाबासाहेबांनी पण स्वीकारला असेल, तर आपण बाबासाहेबांचे अनुयायी, आपण बाबासाहेबांचे फॉलोवर. त्यामुळे आपण सुद्धा तो स्वीकारलेला आहे. आणि आपण स्वीकारल्याच्या नंतर आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये जर आपल्याला जर दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला नसेल, आपण जर दुःखमुक्त होऊ शकलो नसेल, आपल्याला जर समजा दुःखातून बाहेर निघता आलं नसेल, तर इतर समाजाची लोक जेव्हा आपल्याकडे बघतात तेव्हा ते आपल्याला म्हणतात की हे लोक बौद्ध आहेत, बुद्धाला आणि बाबासाहेबांना मानतात. आणि मग या लोकांमधून दुःखमुक्तीचा मार्ग आम्हाला दिसत नाही. आणि म्हणून ती लोक आपल्याशी आकर्षित होत नाहीत. आणि ती लोकांना जर आपण सुखाने दिसत नसेल, आनंदाने दिसत नसेल, आपण जर प्रसन्न दिसत नसेल, तर निश्चितच ती लोक आपल्याकडे आकर्षित होणार नाही.
आणि आपण जर बुद्धाला, बाबासाहेबांना मानून जर आपण प्रसन्न दिसत असेल, आनंदी दिसत असेल, आपण जर खुश दिसत असेल, तर निश्चित ते लोक आपल्याशी आकर्षित होतील आणि मग बाबासाहेबांचं जे स्वप्न जे होतं भारत बौद्धमय करण्याचं, त्याला विलंब लागणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांना भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गाप्रमाणे अरियो अट्टंगिको मग्गो याप्रमाणे चालावं लागेल. जेव्हापर्यंत आपण त्या आर्य अष्टांगिक मार्गावरती चालणार नाही, जो आर्य अष्टांगिक मार्ग बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञापणे म्हटलेला आहे की मी आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करेन. आणि ह्या आर्य अष्टांगिक मार्गाचं जर पालन जर मी निश्चित केलं तर मला दुःखमुक्तीचा मार्ग मिळेल, माझी सामाजिक उन्नती होईल. आणि म्हणून प्रत्येक बौद्धांचं परम कर्तव्य आहे, प्रत्येक बौद्धांचं परम ध्येय आहे की आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करणे. तेव्हाच आपल्याला कुठे, ज्याला आपण निब्बाण म्हणतो, ज्याला आपण परमोच्च सुख किंवा आनंद म्हणतो, किंवा ज्याला आपण वीत राग, वीत मोह, वीत दोष म्हणतो, ज्याला आपण सिन्नासव म्हणतो, ज्याला आपण अरहंत म्हणतो, या सर्व आपल्याला सुखासाठी आवश्यक आहे. हे सुखाचीच परिभाषा आहे, हे सुखाचीच व्याख्या आहे, हे सुखाचं डिसिप्लिन किंवा डेफिनेशन आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांचं जे काही तत्त्वज्ञान आहे, ते तत्त्वज्ञान, तो विचार, तो उपदेश, ती धम्मदेशना, ते मार्गदर्शन, याला आपल्याला एका वाक्यात सांगता येते. त्याला म्हणतात पालीमध्ये सुत्तंग, संस्कृतमध्ये, मराठीमध्ये त्याला म्हणतात सूत्र, इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात फॉर्म्युला. जर आपल्याला समजा फॉर्म्युले माहीत असेल गणितातली, भौतिकशास्त्रातली, रसायनशास्त्रातली, भूमितीची, तर विद्यार्थी त्यामध्ये प्रगती करतो. असंच भगवान बुद्धांनी सामाजिक क्रांती करताना, समाजामध्ये राहत असताना व्यक्तिगत आणि सार्वजनिकरित्या जे काही दुःख उत्पन्न होत असते, त्या दुःख निवारणाचा मार्ग सांगितलेला आहे. त्याला भगवान बुद्धाच्या पाली भाषेमध्ये सुत्तंग म्हणतात, संस्कृतमध्ये त्याला सूत्र म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला फॉर्म्युले म्हणतात. आणि ही फॉर्म्युले 84,000 आहेत. आणि एवढ्या फॉर्म्युल्यांची कोणत्याही बौद्ध व्यक्तीला गरज भासत नाही. आवश्यक गरज जेवढी आहे तेवढ्याच फॉर्म्युल्यांचं जरी आपण आचरण केलं, वर्तवणूक केली, तर निश्चितच आपल्याला दुःखमुक्तीचा मार्ग, सुख प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून आपण प्रत्येकाने भगवान बुद्धांनी सांगितलेल्या फॉर्म्युल्यांप्रमाणे, सूत्रांप्रमाणे जर आपण वर्तणूक केली तर आपल्याला ही गोष्ट, दुःखमुक्तीचा मार्ग मिळू शकते आणि सामाजिक क्रांतीकडे आपण अग्रसर होऊ शकतो. कोणतीही क्रांती जर करायची असेल तर मनुष्याला फेथफुल राहावं लागते, प्रसन्न आनंदित राहावं लागते, अनेक प्रकारे अनेक लोकांच्या दबावाच्या विरहित राहावं लागते. निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये उत्पन्न होण्यासाठी मनुष्याला निर्भयतेने जीवन जगावं लागते. आणि म्हणून ही सामाजिक क्रांती त्यासाठी यशस्वी होत नाही कारण आपण कोणाच्या तरी दबावात राहतो. कोणाच्या दबावात जरी नसलो तरी आपण भगवंताने जे सांगितलेलं आहे, मनाच्या दबावात निश्चितच राहतो, ज्याला चित्तंग म्हणतात. आणि म्हणून हे जे मन जे आहे, हे मन आपल्याला एकतर गुलाम बनवते किंवा एकतर स्वतंत्र ठेवते. आणि म्हणून या गुलामीतून जर बाहेर निघायचं असेल मनाच्या, तर मनाला एकाग्र ठेवण्याची जी विधी आणि कला जी आहे ती आपल्याला निश्चित शिकून घ्यावी लागते. सामाजिक क्रांतीमध्ये आपल्याला जे काही यश कधी कधी मिळत नाही, दिसत नाही, तर त्याचं कारण आहे, त्याचं एकमेव कारण आहे की आपल्याला योग्य निर्णय घेता येत नाही. समय सूचकतेप्रमाणे जर निर्णय आपण योग्य जर घेतला तर निश्चितच तो निर्णय आपला यशस्वी होऊ शकतो. त्या निर्णयाप्रमाणे आपल्याला कार्य करता येते आणि त्या निर्णयाप्रमाणे जर आपण कार्य करू शकलो तर मग आपल्या धम्मक्रांतीला कोणीही, जगातली कोणतीही शक्ती आपल्याला थांबवू शकत नाही. पण यासाठी भगवंतांनी सांगितलेले सूत्र जे आहे, जो फॉर्म्युला जो आहे, तो आहे मनाची एकाग्रता करण्याची विधी. या विधीला शिकावं लागेल. आज आपण डिप्रेशनमध्ये आहोत, तणावामध्ये आहोत, अनेक प्रकारची विचार आपल्या डोक्यामध्ये घोळत असतात, अनेक लोक आपल्याला प्रभावित करतात,
अनेक लोक आपल्याला आकर्षित करतात आणि विचलित करतात. आणि म्हणून हे विचलनपणा जर आपल्याला संपवायचं असेल तर मग आपल्याला आपल्या मनाला एकाग्र करण्याची जी विधी जी आहे, ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो, ध्यान म्हणतो, समाधी म्हणतो, त्याला अनेक प्रकारची नावं आहेत, पण उद्देश मात्र एकच आहे, चित्ताची एकाग्रता. ही आपल्याला शिकून घ्यावं लागेल. सामाजिक क्रांती जर यशस्वी करायची असेल, धार्मिक क्रांती जर यशस्वी करायची असेल, तर योग्य वेळेस योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्या मनामध्ये असते. आणि म्हणून भगवंताने म्हटलं आहे, मनोपुग्गाय, मनोधम्माय, मनोसेट्टाय, मनोमयाय, मनसाचे करोती वा भासती वा. जे काही आपण कार्य आणि कृत्य करतो ते मनामध्ये पहिले उत्पन्न होते आणि मनामध्ये उत्पन्न झाल्याच्या नंतर मग ते अग्रसर होते. आणि म्हणूनच या मनाच्या एकाग्रतेच्या विधीला शिकून आज जगामध्ये असणारी अमेरिका, इंग्लंड, रशिया, जर्मनी जी संपूर्ण ख्रिश्चन राष्ट्र आहेत, ती 30% आज बुद्धिस्ट झालेली आहेत. कारण ते डिप्रेशनमध्ये होते, ते तणावामध्ये होते. आणि त्यांना जेव्हा कळलं की डिप्रेशन आणि तणावातून जर बाहेर निघायचं आहे तर बुद्धाचा धम्म मेडिटेशन आपल्याला शिकून घ्यावं लागेल. आणि त्यांनी आपला लाभ प्राप्त करून घेतला. पण आपण जे बुद्धिस्ट आहोत, बाबासाहेबांचे जे फॉलोवर आहोत, ती मात्र आपण दूर चाललोत. आणि दूर चालल्याच्या नंतर आपण ते जी विधी आपली आहे ती विधी इतर लोक ॲक्सेप्ट करतात, त्याचं पालन करतात आणि त्याचा लाभ करून घेत आहेत. आणि आपल्या मालकी हक्काच्या विधीला आपण दूर सारीत आहोत. हे सुद्धा आपल्या अधोगतीचं, अनोन्नतीचं एक मुख्य कारण आहे. म्हणून हे आपल्याला शिकावं लागेल. सामाजिक क्रांतीमध्ये आणि धार्मिक क्रांतीमध्ये पुन्हा एक मुद्दा येतो की भगवान बुद्धाचा धम्म हा वैज्ञानिक आहे. पण वैज्ञानिक धम्म आहे असं म्हटल्याने वैज्ञानिक धम्म आपल्याला सांगता येत नाही आहे. वैज्ञानिक धम्माला 2 शब्दात सांगता येते, अनात्म आणि अनित्य. अनात्म म्हणजे काय? अनात्म म्हणजे शरीरामध्ये कोणत्याही प्रकारे नियंत्रण, कंट्रोल करणारी कोणतीही आत्मा नावाची वस्तू, चीज, शक्ती, बल नाही. आणि अनित्य म्हणजे काय? की या जगामध्ये जेवढं भी उत्पन्न झालेलं आहे, या जगामध्ये जेवढे भी आपल्या डोळ्याने दिसणाऱ्या जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सर्वच्या सर्व एक ना एक दिवस नाश पावणारे आहेत. नित्य या जगामध्ये काहीच नाही. बुद्धाने जन्म घेतला, निर्वाण प्राप्त केले, ते संपलेत. बाबासाहेब आलेत, त्यांनी सामाजिक क्रांती केली, ते आपल्याला सोडून गेलेत. अनेक महापुरुषांनी जन्म घेतला, ते मृत पावलेत. अनेक देवी देवतांनी जन्म घेतला, ते पण मृत पावलेत. या जगामध्ये नित्य काहीच नाही. आपण ज्याला ताजमहल म्हणतो, आपण ज्याला अजंठा लेणी म्हणतो, किंवा आपण ज्याला काही ज्या जगाचा विकास पण म्हणतो आहे, ते एक ना एक दिवस नाश पावणार आहे. याला बुद्धाच्या या 2 शब्दांमध्ये अनित्य आणि अनात्म या गोष्टीला जर शिकून घ्यायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला भगवान बुद्धाचा अभिधम्म जो आहे तो शिकून घ्यावा लागतो. आणि अभिधम्माच्या विषयी अनेक प्रकारची उदासीनता आहे. आणि उदासीनता असल्यामुळे भगवान बुद्धाचा धम्म वैज्ञानिक आहे असं म्हणणं सोपं आहे, पण सिद्ध करणं कठीण आहे. आज 2025 मध्ये ज्याला आपण सायन्स विज्ञान म्हणतो, त्यांचा अंतिम शोध आहे फिजिक्स क्वांटम. आता जग म्हणत आहे की फिजिक्स क्वांटमच्या व्यतिरिक्त आता काहीच नाही. एकच व्यक्ती एका वेळेस 2 ठिकाणी या ब्रह्मांडामध्ये असतो असं फिजिक्स क्वांटम सांगत आहे. हीच गोष्ट तुम्हाला भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे, या जगाला सांगितलेली आहे. भगवान बुद्ध म्हणतात की आपलं जे शरीर बनलेलं आहे अनेक प्रकारच्या अणुरेणूच्या पुंजापासून बनलेलं आहे. याला पाली भाषेमध्ये अट्टकलाप म्हणतात. पण अनेक लोक अशी आहेत जे भगवान बुद्धाच्या धम्मावरती बोलतात, वक्ते म्हणून त्यांना प्रसिद्ध आहेत ते, पण त्यांना जर अष्टकलाप जर विचारला तर निश्चित त्यांना माहीत नाही. आणि ज्यांना अष्टकलाप माहीत नाही त्यांना शरीराची घडण कशी होते, घशाची उत्पत्ती कशी होते,
शरीर कसं बनलेलं आहे, शरीर कसं विलीन होते, ही गोष्ट सांगता येत नाही. आणि म्हणून आपला वैज्ञानिक धम्म जो आहे तो या जगामध्ये आपल्याला प्रकाशित करता येत नाही. पण चायनामध्ये जा, जापानमध्ये जा, ब्रह्मदेशामध्ये जा, ती या जगापेक्षा 40-50 वर्षांनी समोर आहेत. कारण भगवान बुद्धांचा वैज्ञानिक धम्म त्यांच्या आचरणामध्ये आहे. ते त्याचे फॉलोवर आहेत, ते त्याचं पालन करतात. पण आपण आज त्रिशरण पंचशीलमध्ये अडकला आहोत. आणि आज आपण जी गोष्ट आपण नको करायला पाहिजे ती पण आपण करत आहोत. जेव्हापर्यंत आपण इतर धर्मांचा मान सन्मान करणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला इतर धर्माची लोक मैत्री भावनेने बघणार नाहीत. आणि जर आपल्याला मैत्री भावनेने बघितलं नाही तर ती आपली गोष्ट ऐकण्यासाठी तयार होणार नाही. आणि म्हणून इतरांना जर काही सांगायचं असेल तर पहिले आपली आणि त्यांची मैत्री असली पाहिजे. इतरांना सांगण्याच्या पूर्वी, त्यांचे दोष काढण्याच्या पूर्वी आपल्या दोषांकडे आपण बघितलं पाहिजे. जेव्हा अशा प्रकारे आपल्या मैत्रीला जर विकसित होईल तर मग आपला धम्म जो आहे तो इतरांना आपण सांगू शकू. आणि म्हणून भगवान बुद्धाचा जो धम्म जो आहे तो वैज्ञानिक धम्म आहे. आणि वैज्ञानिक धम्म सांगल्याशिवाय भगवान बुद्धाची सामाजिक आणि धार्मिक क्रांती यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून आज चंद्रपूरच्या धम्मचक्र अनुप्रवर्तनाच्या संबंधी, चंद्रपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या धम्मदीक्षेच्या संबंधी सर्व भारतवासियांना, त्याचप्रमाणे संपूर्ण बहुजन समाजाला मी हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी जी काही लोक आज धम्मचक्र प्रवर्तन संपन्न करण्या या भूमीवरती आलेली आहेत त्या सर्वांच्या विषयी मी मंगल कामना बाळगतो. त्या सर्वांना भिक्खू संघाच्या मार्फत आशीर्वाद आहे. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावाने त्या सर्वांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारे समृद्धी प्राप्ती व्हावी, दुःखमुक्तीचा मार्ग त्यांना मिळावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्या सर्वांच्या विषयी मंगल कामना बाळगून आजची धम्मदेशनाटे संपवतो आहे. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.